आमची संस्था शिपना शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री अजयभाई स्ट्रॉंग सर माझ्यासोबत आहे. उद्या 19 फेब्रुवारी शिपनाचा शिव महोत्सव हा एक आमचा आयकॉनिक कार्यक्रम दरवर्षी असतो. त्या कार्यक्रमाचे आयोजनामध्ये मुख्य भूमिका असलेले आमचे सहकारी अमित शाह सर, नंतर स्नेहल वासनकर मॅडम, विद्यार्थी प्रतिनिधी आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. शिपना आणि कार्यक्रमाचं एक वेगळं नातं आहे आणि त्या कार्यक्रमाला प्रसिद्धी देण्याचं महत्वपूर्ण काम नेहमी तुमच्या माध्यमातून दरवर्षी होत असतं. दरवर्षी अंदाजे कमीत कमी 50 तरी कार्यक्रम विविध प्रकारचे आपले इथे पार पडतात. त्यामध्ये मुख्यतः आपलं टेक्निकल कॉलेज असल्यामुळे टेक्निकल ऍक्टिव्हिटीज, त्यामध्ये वेगवेगळे STDP, FDP, नंतर वर्कशॉप, ट्रेनिंग प्रोग्राम यांचा समावेश होतो. पण हे करत असतानाच सोशल प्रोग्राम्स आमच्याकडे 10 विविध प्रकारचे स्टुडंट क्लब्स आहेत. त्या 10 विविध स्टुडंट क्लबच्या अंडर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी दरवेळी चालू असतात आणि दरवर्षी सोशल असो, कल्चरल असो, मोटिवेशनल असो, या नुसत्या कार्यक्रमांची विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक कंटिन्यू मेजवानी चालू असते. पण 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती जी युवानंद म्हणून आम्ही साजरी करतो तेव्हापासून तर 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा कंटिन्यू कार्यक्रमात असतो. आपल्याला दिलेल्या प्रेस नोट प्रमाणे नुकताच कॉलेजमध्ये उमंग हा अॅन्युअल सोशल कल्चरल गॅदरिंगचा प्रोग्राम पार पडला. त्याच्या अंडर आम्ही 2 उपक्रम घेतो. एक उपक्रम असतो हा स्पोर्ट्सशी रिलेटेड, त्याला आम्ही म्हणतो गेम्स अँड स्पोर्ट्सचा क्रीडा, आणि एक असतो उमंग ज्याला आपण सोशल गॅदरिंग म्हणतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत स्पोर्ट्समध्ये, जसं कबड्डी, खो खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, रस्सिखेच, कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन, टेबल टेनिस, या सगळ्या किंवा ऑफ आर्ट सारखे वेगवेगळे कार्यक्रम पासून तर डान्स स्पर्धा, गायन स्पर्धा, फॅशन शो, DJ नाईट, या सगळ्या कार्यक्रमाची काल सायंकाळी आमच्या इथे सांगता झाली. अतिशय शिस्तीत व्यवस्थित हे सगळे कार्यक्रम पार पडले. त्याची एक प्रेस नोट म्हणून आपल्याला दिलेली आहे. यावेळेस त्यासाठी संजय कळमकर म्हणून एक प्रख्यात स्टोरी टेलर आम्ही अहिल्यानगर इथून त्यांना आपण केलं होतं. कालच्या कार्यक्रमाला अमरावती बोर्डाचे अध्यक्ष संदीप सांगवे सर हे अतिथी म्हणून होते. आता सर्वात महत्वाचा उद्याचा कार्यक्रम, त्याची तयारी आता कंटिन्यू कॅम्पसमध्ये चालू आहे, ती म्हणजे शिव महोत्सव. शिव महोत्सवाची तयारी जवळजवळ 1 महिना झाले चालू आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचं आकर्षण असलेलं विद्यार्थ्यांनी असलेलं ढोल पथक. आम्ही दरवर्षी एक 50 विद्यार्थ्यांना ढोल पथक बनवतो. त्यासाठी हे सगळे ढोलचे जे सेट्स आहेत ते आमच्याकडे आम्ही दरवर्षी भाड्याने आणतो आणि विद्यार्थी सर्व काही अगदी ढोल पथकापासून तर रॅलीच्या आयोजनापर्यंत सर्व याच्यात सहभागी देतात. उद्या सकाळी सायन्स कोर मैदानाच्या बाजूला जी आपण लाल शाळा म्हणतो, ते लाल शाळेच्या प्रांगणातून रॅलीची सुरुवात होईल. या रॅलीमध्ये वेगवेगळ्या ज्या काही शिवाजी महाराजांची मूर्ती आणि वेगवेगळ्या प्रकारचे देखावे हे असतात. याच्यात बुलेटस्वार मुली असतात, झेंडेदारी मावळे असतात. नंतर दरवर्षी ओपन जीपवर स्वार आमच्या संस्थेचे अध्यक्ष जगदीश भाऊ सोबत असतात. नंतर त्यांच्याकडे महाराजांची एक प्रतिमा असते त्यांच्यासोबत आणि वेगवेगळ्या जिजाऊ, सईबाई या वेगवेगळ्या पेहरावर विद्यार्थी सुद्धा उपस्थित. सायन्स कोर इथून ती रॅली निघून नंतर शिव टेकडी, नंतर गर्ल्स हायस्कूल चौक, गणेशदास राठी चौक, गिरवीन, जयस्तंभ, राजकमल, राजापेठ या मार्गाने होतं. त्यात मध्यंतरी राजकमल चौक येथे आपण मोठं ढोल पथक, फ्लॅश मॉब व लाठीकाठीचं प्रदर्शन आयोजित करतो. दरवर्षी शहरवासियांचा खूप भरभरून आपल्याला याला प्रतिसाद मिळतो. विद्यार्थ्यांची प्रचंड उपस्थिती असते आणि महाविद्यालयात या रॅलीचं आयोजन झाल्यानंतर दरवर्षी आपण एखाद्या शिवचरित्राला पाचारण करून विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या चरित्राचा जवळून परिचय करून देतो. यावर्षीचे आपले प्रमुख पाहुणे आहेत प्रसिद्ध शिवचरित्रकार प्राध्यापक गजानन देशमुख सर, आणि यावेळेस ते मी रायगड बोलतो या विषयावर व्याख्यान देणार आहे.